श्री स्वामी समर्थ। मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी एका परातीमध्ये मी 3 कप गव्हाचे पीठ घेऊन हे पीठ मी चाळून घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला छोटा चमचा मीठ ॲड करून यांना मिक्स करून यासाठी आपल्याला 1.5 कप पाणी लागलेले आहे। पाणी थोडे थोडे करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जरा पीठ घट्ट पातळ असे ठेवायचे आहे। अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये असे थोडे पाणी ॲड करून या पिठाला असे ठेवून द्यायचे आहे। थोड्या वेळानंतर आपल्याला हे पीठ परत मळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यामुळे आपला टाइम पण वाचतो, पीठ चांगले भिजले पण जाते आणि आपल्या चपात्या मऊसर येतात आणि जास्त पीठ मळण्यासाठी ताकद पण लागत नाही। अशा प्रकारे 10 चपाती होते। पिठाचा गोळा करून दोन्ही साईडला पीठ लावून आपल्याला तेलाचा हात असा घडी घालून दुसऱ्या टायमिंगला असं पीठ त्यामध्ये ॲड करून ते फोल्ड करायचे। अशा प्रकारे चपाती पण लाटता येते, पण नवीन शिकणाऱ्यांना असा गोलाकार करून दोन्ही साईडला पीठ घेऊन हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे कडेकडेने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। अशी चपाती लाटून झालेली आहे। मीडियम फ्लेममध्ये तवा तापल्यानंतर आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे। बबल्स आल्यानंतर आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे। परत बबल्स आल्यानंतर पुन्हा आपल्याला पलटी करून या चपातीला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे आहे। दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली ही चपाती भाजली गेलेली आहे आणि ही चपाती आपल्याला जाळीवर ठेवायची आणि या चपातीची वाफ गेल्यानंतर आपल्याला ही भांड्यामध्ये ठेवून द्यायची, जेणेकरून आपली ही चपाती भिजत नाही। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग माय चॅनल।